ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एका 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बदलापूर जवळील गोरे गावात ही हत्या झाली आहे। इबादत बुबेरे असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे। इबादत रात्रीच्या सुमारास गावातील मस्जिदमध्ये नमाज अदा करून बाहेर पडला। त्यावेळेस गावातीलच एका व्यक्तीने त्याचं अपहरण केलं। अपहरणकर्त्याने इबादत वडिलांना फोन करून 23 लाख रुपये देण्याची मागणी केली, मात्र त्यानंतर अपहरणकर्त्याचा फोन बंद झाला। दरम्यान गावकऱ्यांनी रात्रभर इबादतचा शोध घेतला। बदलापूर ग्रामीण पोलीस आणि क्राईम ब्रांचने घटनास्थळी येऊन तपास केला। त्यानंतर गावात राहणाऱ्या अपहरणकर्त्याच्या घरातच इबादतचा गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला। 10:30 वाजता बाबाला फोन येतोय का तुझ्या पोराला किडनॅप केले, जर मला 23 लाख रुपये नाही दिले ते लगेच एवढा बोलून ना तो ज्यांनी फोन केला त्यांनी लगेच सिम कट करून मोबाईल बंद करून ठेवला। परत त्याला रिटर्न कॉल करतो, फोनच नाही लागत। मग आमचे गाववाले अख्खे गाववाले गोरेगावचे सर्व बारीकशीन बारीक पोर अख्खी रात्र जागून आणि पूर्ण एरियामध्ये कुठली जागा अशी नाही सोडली आणि सहकार केला पोलीसवाल्यांनी पण। अख्खी रात त्या लोकांनी पण इथे तिथे पूर्ण फुल त्यांची पण मदत होती। पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट झाला। त्याच्यामुळे आम्हाला 3 ते 3.5 तासामध्ये या रिपोर्ट भेटला। नाही ते मग अजूनपर्यंत आम्हाला काही कल्पना नसती का तो गावातलाच पोरगा आहे। गावातलाच पोरगाने गावातनं त्याचे घरी आणून आणि त्यांनी खड्डा करून त्याच्या गोणीमध्ये टाकून खड्डा करून वरून त्यांनी फाटी ठेवली होती वरून लाकडाची। आता लाकडाची फाटी आता आम्हाला काही माहीत नसतं। आता मोठे साहेब होते ठाणेवरनं आलेले क्राईम ब्रांचवाले मोठे साहेब, त्या लोकांनी 3 तास 3.5 तासाच्या आतमध्ये तो पूर्ण आमचा आरोपी पण धरला आणि आम्हाला बॉडी पण दाखवली। हा त्याला ना घरी आणून त्या पोराला मारला, घरात तोंडात बिंडात फटके मारले, त्याच्या डोक्यात मार आहे, त्याला आणून घरी मारला आहे, त्याला गोणीत बाळला ना, मागे मग खड्डे टाकून त्याच्यावर फाटी ठेवलेत। एवढा खराब काम केलं आहे ना, कबूल पण नाही। आम्ही विचारायला आलो ते बोलत नाही होते। मग साहेबांनी रात्री नेला, त्याच्याबद्दल आम्ही गेलो त्यांच्या घरी विचारायला, असा का केला तर आम्ही नाही केला आहे। मग अख्खी घरची फॅमिली अख्खी त्याची इन्व्हॉल्व आहे, अख्खी फॅमिली आहे। त्याला मारून टाकला आहे। त्याचं जो बारीक पोर तो रोजे दिले, त्याचे 14 रोजे झालेत, रोजे पण झालेत त्याचे बिचारीचे रोजे पण झाले। आता रमजान वाटत होतं, नमाज पण पडले, 10 रकात नमाज पडले त्यांनी। असा करावा का त्याच्या पाठी? काय करावं? त्याचा गरीब बाप आहे, काय करेल तो? पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून मृतदेह मुंबईच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। ऐनसनाच्या तोंडावर ही हत्या झाल्यानं गावात शोककळा पसरली आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।